पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। गृहिणींच्या आयुष्यात अगदी रोज रोज पिच्छा पुरवणारा एकच प्रश्न, आज काय बनवूया? मी आहे ना उत्तर द्यायला। चला तर मग सुरुवात करूया खमंग खुसखुशीत सफरीला। उपवास असतो, साबुदाणा भिजत घालायला विसरतो आणि जर काहीतरी चमचमीत खावंसं वाटत असेल, उपवासालाच नाही इन जनरलही जर काही चमचमीत खावंसं वाटत असेल साबुदाणा भिजवत न घालता, तर आपण इथे बनवतो हे साबुदाण्याचे भजे। 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। हा मिक्सरमध्ये पहिले फिरवून घेऊयात। खूप काही असं बारीक वाटायची गरज नाहीये साबुदाणा। यामध्ये मिरचीचे तुकडे घालूयात, थोडे आल्याचे पण काप घालते। आलं नसेल चालत उपवासाला स्किप केलं तरी चालेल। आता हे वाटण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। यामध्ये घालूयात इथे 1 कच्चा बटाटा मी किसून घेतलेला आहे साल काढून। हा बटाटा घालूयात, थोडंसं जिरं आणि मीठ चवीनुसार। आणि आता यामध्ये अर्थातच पाणी घालायचं। बटाट्यामध्ये पण मॉइश्चर असतं, त्यामुळे पाण्याचा वापर बेताने करायचा। आणि आता हे मुरण्यासाठी फक्त 10 मिनिटं ठेवून देऊयात। इथे हे मिश्रण आहे ना, मी असं छान स्प्रेड करून 10 मिनिटं फक्त मुरवून ठेवलं होतं। तुम्ही बघू शकाल हे छान असं एकसंध झालेलं आहे। याला बाइंडिंग अतिशय सुरेख आलेलं आहे। आता काय करायचं, आता या स्टेजला आपण यामध्ये घालतोय भाजलेला शेंगदाण्याचा कूट। कूट घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातला काहीच हरकत नाही। म्हणजे रादर तुम्ही हे असंच भजे सोडू शकता, पण मी थोडंसं यांना भज्यापेक्षा आहे ना वड्यांचा शेप देते आत्ता। हे असंच मिश्रण उचलून याचे तुम्ही भजे करू शकता। अगदी म्हणजे उपवासाची खेकडा भाजी पण याची होईल, कारण किसलेला बटाटा आहे त्याला तो परफेक्ट असा शेप येतो खेकडा भजीचा। पण आपण ह्याचे छोटे छोटे वडे करून घेऊयात। सो अगदी थोडं थोडं मिश्रण घेते, हे हातावर असा वडा करून घ्यायचा। याच पद्धतीने सगळे असे छोटे 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 वडे करून घेते मी। इथे काही वडे मी बनवून घेतलेले आहेत। तेलही बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। आता हे वडे तेलामध्ये सोडूयात आणि छान खरपूस होईपर्यंत तळूयात। खालच्या बाजूने मस्त असे खमंग खरपूस तळून झाले की हे वडे उलटवून वरची बाजूही छान तळून घ्यायची। आणि हे वडे ना मीडियम टू हाय हीटवर तळायचे, कधीच मंद आचेवर नाही तळायचे, कुठलाही साबुदाण्याचा प्रकार असो। काय होतं, साबुदाण्यामध्ये मॉइश्चर असतं, स्टार्च खूप असतं, त्यातलं जर पाणी रिलीज झालं तर बाष्पीभवन होतं, त्याला बाहेर पडायला मार्ग नाही मिळाला की वडे फुटतात। त्यामुळे मीडियम टू हाय हीटवर कायम तळून घ्यायचं। वडे खमंग खरपूस तळून झालेले आहेत, तुम्ही बघू शकाल भन्नाट दिसतात। खूप छान सुवासही येतोय। काढूयात टिश्यू पेपरवर। क्या बात आहे। झटपट साबुदाणा वडा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप साबुदाणा, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, आल्याचे तुकडे, 1 मध्यम आकाराचा सोलून किसलेला बटाटा, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, जिरे, मीठ, पाणी, तेल। साबुदाण्याची मिक्सरमध्ये भरड काढून घेत त्यात किसलेला कच्चा बटाटा, जिरं, मीठ घालायचं आणि थोडं पाणी घालून हे मिश्रण मुरवून घ्यायचं। आता यात शेंगदाण्याचा कूट घालायचा। अशा पद्धतीने वड्याचा आकार द्यायचा आणि गरम तेलात वडे तळायचे। झाले आपले झटपट साबुदाणा न भिजवता केलेले साबुदाणा वडे तयार। आपण इथे गुळ पापडी कशी बनवायची ते बघणार आहोत। अतिशय सोप्या पद्धतीने ही गुळ पापडी बनवून तयार होते आणि ही गुळ पापडी नाचणीची आहे। तर सगळ्यात आधी इथे 2.5 कप मी घेतलेली आहे नाचणी एका पॅनमध्ये। यामध्ये घालतेय अर्धा कप साजूक तूप आणि मध्यम आचेवर हे एकत्र कमीत कमी 10 ते 12 मिनिटं भाजून घेऊयात। तर इथे हे जे साजूक तूप घातलेलं आहे हे थोडंसं यामध्ये ॲब्झॉर्ब होईपर्यंत या गुठळ्या अशा राहतात, पण जसजशी ही नाचणी भाजत जाते तसतसे या गुठळ्या मोकळ्या होतात। हवं असेल तर थोडं आणखी 1 2 ते 3 चमचे साजूक तुपाचं प्रमाण तुम्ही यामध्ये वाढवू शकता।
सो इथे हे नाचणीचं पीठ मी छान खमंग भाजून घेतले. तूप यावर फ्लोट व्हायला सुरुवात झाली. जसं आपण बेसनचं पीठ बेसन लाडूसाठी भाजतो तसंच सुरुवातीला अर्धा कप साजूक तूप घातलेलं, नंतर आणखी अर्धा कप साजूक तूप मी वाढवलेलं आहे. सो 2.5 कप नाचणीचं पीठ असेल तर 1 कप साजूक तूप आपण इथे वापरतोय. आता हे ऑलमोस्ट भाजत आलंय. या स्टेजला यामध्ये घालूयात अर्धा कप सुकं किसलेलं खोबरं. हे यामध्ये मिक्स करूयात आणि आणखी एकत्र 3 ते 4 मिनिटं हे छान भाजून घेऊया. खोबरं घातल्यावर 5 मिनिटं हे मिश्रण छान परतून घेतलं की गॅस बंद करते. या स्टेजला मी इथे घालते वेलची पूड आणि 5 मिनिट आपण थांबणार आहोत, वाट बघणार आहोत. जर इतक्या गरम मिश्रणामध्ये आपण जर यामध्ये गूळ घातला तर गुळपापडी जी आहे ती खूप कडक होते. आपल्याला ना ही नाचणीची गुळपापडी छान अशी खुसखुशीत बनवायची आहे. यातली जी गरम गरम वाफ आहे ती निघून गेली की मग यामध्ये गूळ घालूयात. गूळ थोडासा हलकासा उष्ण असतो. ज्यांना गूळ नाही घ्यायचा त्यांनी मग खडीसाखर घ्या. 1 कप खडीसाखर मिक्सरमध्ये फिरवून ती यामध्ये घातली तरी चालेल. त्याचीही गुळपापडी चवीला छान लागतं. आता हे मिश्रण हलकसं थंड झालेलं आहे. यामध्ये मी घालते 1 कप गूळ आणि आता गूळ यामध्ये छान एकजीव होईपर्यंत हे मिक्स करायचं. मिश्रण गरम आहे त्यामुळे गूळ व्यवस्थित विरघळतो. या सगळ्या गुठळ्या आपल्याला बेसिकली मोडून घ्यायच्यात गुळाच्या. आता हे छान असं एकजीव झालेलं आहे मिश्रण. आता एक ट्रे घ्या किंवा मी इथे थाळा घेतलेला आहे आणि यामध्ये हे सगळं मिश्रण घालायचं आणि छान असं एकसारखं थापून घेऊयाचं मिश्रण. आता हवा तर सुकेमेव्याचे काप तुम्ही इथे घेऊ शकता. मी पिस्ता घेते, बदाम काजू हे घेतलं तरी चालेल आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या पण दिसायला छान दिसतं म्हणून. आणि आता फक्त 5 मिनिट थांबूयात, मग याच्या आपण वड्या घालून घेऊ. इथे आता जवळपास 10 मिनिटं झालेले आहेत. ही गुळपापडी छान सेट झाली आहे. आता याचे आपण पीसेस करून घेऊयात. सुरी घेतली तरी चालेल. खूप मस्त वड्या पडत आहेत. आता तुम्ही बघू शकाल, एक काढते मी. छान वडी निघते, तुम्ही बघू शकाल. तर ही नाचणीची जी गुळपापडी आहे किंवा सुखडी आहे ही थंड झाली की हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता. 3 ते 4 महिने या पापड्या छान टिकतात आणि मस्त खुसखुशीत लागतात. नाचणीची झटपट गुळपापडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2.5 कप नाचणीचं पीठ, 1 कप साजूक तूप, अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं, वेलची पूड, 1 कप गूळ, पिस्त्याचे काप, गुलाबाच्या पाकळ्या. नाचणीत साजूक तूप घालून घेत हे मिश्रण खमंग भाजून घ्यायचं. आता यात सुकं खोबरं आणि वेलची पूड घालायची. मिश्रण थोडं थंड झालं की यात गूळ मिसळायचा आणि अशा पद्धतीने ताटात हे मिश्रण काढायचं. त्यावर आवडीप्रमाणे पिस्त्याचे काप आणि गुलाब पाकळ्या घालायच्या आणि वड्या पाडायच्या. झाली आपली झटपट खुसखुशीत नाचणीची गुळपापडी तयार. आज आपण मालवणी पद्धतीचं वाटपाची डाळ किंवा वाटण लावलेली डाळ किंवा गोडी डाळ कशी बनवायची ते बघतोय. दर कोसावर खाद्य संस्कृती बदलते, तर मालवणमध्येही यामध्ये चेंजेस होतात. काही जण वाटणामध्ये कांदा टाकतात, काही जण डाळ शिजताना टोमॅटो टाकतात. तर मला जी आवडलेली मेथड आहे ती तुम्हाला इथे मी आज दाखवते. कुकरचा डबा घ्यायचा, त्यामध्ये तूर डाळ घालून घ्यायची. कुठलंही धान्य कायम शिजवण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यायचं 3 ते 4 वेळा. डाळ मी स्वच्छ धुवून घेतली 3 ते 4 वेळा. यामध्ये घालायचं आहे पाणी. अर्धा कप डाळ आहे तर साधारण 1.5 कप पाणी मी घालते. टोमॅटो, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलाय हे घालते. कुकर घ्यायचा, कुकरच्या बेसला त्याला जी जाळी येते ती घालायची. त्यावर 1/2 इंचभर पाणी घालून घ्यायचं. आता हा डाळीचा डबा ठेवते आणि मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून घेऊ शकता किंवा मग काय करायचं, मीडियम टू हाय हीटवर कुकर गरम करून घ्यायचा. त्याला वाफ यायला सुरुवात झाली की टेम्परेचर रिड्यूस करायचं आणि लो हीटवर 15 मिनिटात डाळ छान शिजते. डाळ शिजते तोवर आपण याचं वाटण करून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या नारळाचा चव घ्यायचा आहे. साधारण 1/4 कप चव मी घेते. यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 अर्धा चमचा जिरं आणि याची छान पेस्ट करून घेऊया.
तर डाळ छान मी वाटून घेतली. वाटण करताना हलकंसं पाणी घातलं होतं आणि वाटण छान तयार आहे. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.